नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये RTAमध्ये जे काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत ते कोणकोणते बदल आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. त्यापूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. RTA प्रवेश प्रक्रियेत बदल होणार आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या 25% आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राबविल्या जाणाऱ्या RTA प्रवेश प्रक्रियेत यंदा फार मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार सरकार यंदा RTA प्रवेशासाठी कर्नाटक पॅटर्नचा विचार करत आहे. परंतु हा पॅटर्न राबवायचा की नाही याबाबत अजून निर्णय लागलेला नाही आहे. त्यामुळे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नसल्याची शिक्षण मंडळाची माहिती यांनी दिलेली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या 25% आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राबविल्या जाणाऱ्या RTA ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक दरवर्षी डिसेंबर महिन्यात जाहीर करण्यात येत असते. यंदा मात्र फेब्रुवारी महिना दुसरा आठवडा संपला तरी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. आता या RTAमध्ये जे नवीन महत्त्वाचे बदल झालेले आहेत ते बदल कोणकोणते हे सविस्तर जाणून घेऊया. तर पहिला पॉईंट आहे, ग्रामीण भागात जवळची 1ली ते 5वीची शाळा म्हणजे 1 किलोमीटरच्या आतली असेल तर शहरी भागासाठी 1 किलोमीटरची अट ही रद्द करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट जो आहे, कर्करोगग्रस्त बालके, ज्यांना कर्करोग आहे असे बालके व कोरोनामध्ये ज्यांचे पालक गमावलेली बालके, तसेच अनाथ बालके, HIV बाधित बालके, विशेष गरजादिष्ट बालके आणि लॉटरी प्रक्रियेपूर्वी थेट प्रवेश देण्यात यावा. तर ही जी काही बालके आहेत यामध्ये येतात तर त्यांना डायरेक्ट प्रवेश देण्यात यावा ही तरतूद नवीन अपडेटमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील 3.5 लाख रुपये उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांचा दुर्बल घटकात समावेश करावा व प्रथम प्राधान्य 1 लाख रुपये उत्पन्न आणि दुसरे प्राधान्य 3.5 लाख रुपये असलेल्या पालकांच्या बालकांना देण्यात यावा. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे, एकल पालकांसाठी जे पालक आहेत ते एकच जण असेल कोणी पाल्याचे पालक तर त्याला महसूल विभागाने उत्पन्नाचा दाखला देण्याचे शासनाचे निर्णय द्यावेत. त्यानंतर वंचित घटकातील पालकांना जात मिळविण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला शासनाने निर्देश ते द्यायचे आहेत. तर अशा या नवीन बदल जे आहेत ते RTAमध्ये होणार आहेत. RTA प्रवेश प्रक्रियेतील निवड यादी आणि प्रतीक्षा यादीची प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी द्यावी. तर हे काही महत्त्वाचे जे बदल आहेत RTAमध्ये झालेले यावर्षी, तर तेच तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेलो आहे. तर हा एक छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट भेटत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.